पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमो अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्र निवासिनं तुकारामं वन्दे भक्तराज चतुष्टकं। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्। शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी। अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, काल आपण गुरुदेवाच्या अमर ज्योतीचं आम्हाला निज ज्ञान व्हावं अशा पद्धतीचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। गुरुदेवाच्या ज्योतीचं स्वरूपही जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न केला। जाणून परिपूर्णतः त्या विषयाला आपल्याला न्याय देता आला नाही, कारण गुरुदेवाचं स्वरूप असं आहे सज्जन हो, यतो वाचा निवर्तन्ते, ज्या ठिकाणी वाचा खुंटीत होते असं ते तत्व आहे। वेद त्या तत्वाचं त्या ज्योतीचं वर्णन करायला गेले तर वेद जाणो गेला तोही मौनावला, वासुकी तो भला जिव्हा चिरोनी बैसला। आनंदामृतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की त्या अमर ज्योतीचं वर्णन करण्याकरता वेद जेव्हा लागले तेव्हा वेद नाही का म्हणे, तुकड्या तुझी लीला पाहता वेद मौनावे, म्हणे तुकड्या तुझी नाही का, म्हणे तुकड्या तुझी माया पाहता वेद मौनावे, दीन आम्ही काय जाणावे तुझी माया असे कैशी अवस्था असल्यामुळे आपण
यथार्थ अशा पद्धतीचं जरी जाणू शकलो नाही, त्या बाबतीत माहिती देऊ शकलो नाही वा घेऊ शकलो नाही, तरी आपण प्रयत्न एक केला होता. आता थोडा पुढे जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सत ज्ञान ही तू है सदा, यह विश्वभर में ध्यान हो. याचं चिंतन थोडंसं करण्याचा आपण प्रयत्न करणार. थोडा जर विचार केला तर निज ज्ञान आहे किंवा परमात्म ज्ञान आहे, हे जे दोन्ही शब्द आहेत, या दोनही शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे. जे शुद्ध ज्ञान आहे, निखळ ज्ञान आहे, शुद्ध स्वरूपातलं ज्ञान आहे, ज्याला सत ज्ञान म्हटलं आहे. सत स्वरूपाचं ज्ञान ते सज्ञान. अर्थात काय तर आमच्या देशामध्ये जे काही उपनिषद आहेत ते उपनिषद सांगतात की प्रज्ञानमानंदम ब्रह्म, अर्थात ब्रह्म हे ज्ञान स्वरूपच आहे. तैत्तरीय उपनिषद नावाचं एक उपनिषद आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्या तैत्तरीयोपनिषदामध्ये काही वल्ली आलेल्या आहेत. त्या वल्लीमध्ये पहिली शिक्षा वल्ली आहे, दुसरी ब्रह्मानंद वल्ली आहे. आणि त्या ब्रह्मानंद वल्ली जी आहे 2 नंबरची, त्या तुमच्या तैत्तरीयोपनिषदामधली त्या ब्रह्मानंद वल्लीच्या पहिल्याच मंत्रामध्ये, पहिल्याच श्लोकामध्ये उपनिषदकारांनी असं सांगितलं आहे की सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, अर्थात ब्रह्म कसं आहे त्याच्या बाबतीत त्यांनी सांगत असताना ती ब्रह्मज्योती, ती गुरुदेवाची अमर ज्योती कशी आहे तिचं वर्णन करत असताना तैत्तरीयोपनिषदाच्या ब्रह्मानंद वल्लीमधल्या पहिल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, सत्य आहे ब्रह्म, सत्य. आणि ते सत्य असलेलं ब्रह्म, शंकराचार्यांचे मत आहे की ब्रह्म सत्य आहे. सत्यत्वेकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम, असं शंकराचार्यांचंही मत आहे. म्हणून ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म कसं आहे, 3 गोष्टी तैत्तरीयोपनिषदानं सांगितल्या. एक पहिली गोष्ट ब्रह्म सत्य आहे, दुसरी गोष्ट ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे, आणि ते कसं आहे तर अनंत अशा पद्धतीचं आहे. अर्थात मला असं वाटते या तैत्तरीयोपनिषदातल्या सूत्राचंच विवरण नवे सुलभीकरण जगत्स्वास माऊली ज्ञानोबारांनी केलेलं असावं. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, अशा पद्धतीचं जे वर्णन माऊली जगत्स्वास ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे ते याचाच विस्तार आहे, याचंच सुलभीकरण अशा पद्धतीचं या उपनिषदाचं. आणि अशा या सगळ्या वचनांमधून, मग ते संतांची वचन असोत की ते आमच्या उपनिषदाचे असोत, कोणत्याही ग्रंथातले जे असले तरी त्या वचनांच्या माध्यमातून शुद्ध ज्ञान म्हणजेच खऱ्या अर्थानं परमात्म तत्व अशा पद्धतीचं दर्शवलेलं आहे. आणि गुरुच्या वा परमात्मा, गुरु परमात्मा परेशू एकच आहे, ते काही वेगळे नाहीत, एकच आहे. आणि म्हणून त्या गुरुरूप परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करताना ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर अशा पद्धतीची व्याख्या केली आहे गुरुची. ग्रामगीतेचा जो 27वा अध्याय आहे सामुदायिक प्रार्थनेच्या संबंधाने आहे, त्याच्यामध्ये महाराजांनी सरळ व्याख्या केली. गुरु हाळा मासांचा नोहे, नाही, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे. महाराजांनी त्याच उपनिषदाचा मागोवा घेत या ठिकाणी गुरुची व्याख्या केली. महाराज म्हणतात की गुरु हाडा मासाचा नव्हे. हाडा मासाचा जर गुरु असता तर त्या गुरुच्या ठिकाणी ज्या ज्या काही सूत्र लावले जातात आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यातलं एकही सूत्र तिथं लागू शकत नाही. त्याच्या शरीराची पूजा करायची नाही, त्याच्यामध्ये जे ज्ञान तत्व आहे
त्या ज्ञान तत्वाची आम्हाला पूजा करायची. ते ज्ञान तत्व खऱ्या अर्थानं आमचे गुरु आहे, वस्तू गुरु नाही. त्या वस्तूच्या माध्यमातून होणारं जे ज्ञान आहे ते आमच्यासाठी गुरु आहे. आणि म्हणून गुरु शुद्ध ज्ञान तत्वाची आहे. अनुभवी यांचे जे अनुभवी महात्मे आहेत ना, त्यांच्या दृष्टीनं ते जे त्यांच्या ठिकाणी वास करणारं ज्ञान आहे ना, ते ज्ञान त्यांच्या दृष्टीनं गुरु आहे. अर्थात या ठिकाणी अमर ज्योती जी म्हटली राष्ट्रसंतांनी, गुरुदेवाची अमर ज्योती, गुरुदेव तेरी अमर ज्योती का हमें निज ज्ञान हो, ती जी अमर ज्योती आहे किंवा जो परमात्मा म्हणता येईल त्याला, तो आणि त्याचं शुद्ध ज्ञान, या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या काही वेगळ्या वेगळ्या नाही, एकच आहे. ज्ञान आणि ज्ञानी एकच रूप आहे. आणि म्हणून यो नित्य चैतन्यात्मा असं ब्रह्मसूत्रामध्ये शंकराचार्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात ज्ञान हेच गुरुदेव आहे, अर्थात ज्ञान हाच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज असो की सर्व संतांच्या या मताचा मागोवा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की गुरुदेवा, हे जे सत ज्ञान आहे ना, हे सत ज्ञानच तू आहे, अशी आमची दृष्टी झाली पाहिजे. असा आमचा एकाने विचार अशा पद्धतीचा झाला पाहिजे. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि म्हणून आमच्या संत साहित्यामध्ये, उपनिषदांमध्ये, ग्रंथांमध्ये जे शब्द आलेले आहेत, ज्ञाप्ती मात्र नावाचा शब्द आहे. ज्ञाप्ती म्हणजे ज्ञान, ज्ञानस्वरूप. रहस्यामृतामध्ये शब्द आलेला आहे, तो चिन्मात्र आहे वगैरे वगैरे जे काही अशा पद्धतीचे शब्द आलेले असतील ते सगळं चिन्मात्र आहे, अणुमात्र आहे. लहरकी बरखेमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांच्या शब्दांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आढळतो. तर हे जे सगळं आहे, हे सगळे शब्द एकाच अर्थानं वापरले जातात. मी मगाशी बोलून गेलो की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की सत्य ज्ञानानंद गगनाची प्रावरण, अशा पद्धतीची संतांची दृष्टी आहे. पण या ज्ञानस्वरूपाचा अनुभव जरी आला तरी ज्या ज्ञानस्वरूपाचा अनुभव आपल्याला आला, त्या ज्ञानस्वरूपाचा अनुभव घेणारा मात्र त्या ज्ञानस्वरूपापासून वेगळा असं वाटत असतं. त्याच्यापासून वेगळा हा एक भाव निर्माण होऊ शकतो. ज्ञान आणि ज्ञान ज्यानं त्या ज्ञानाचा अनुभव घेतला तो, हे दोन म्हणजे ज्ञान ज्ञानाच्या व्यतिरिक्त ज्ञान असू शकते, एकत्र नाही. असा जो एक भाग शिल्लक राहतो. अर्थात अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की अज्ञान जेथे असावे तेथे सर्व नेण होवावे. अर्थात प्रत्यक्षात कणाकणात ज्ञान आहे असं जे म्हटलं आहे की ज्ञान मात्रची भरीव, असा जो आत्मराज प्रत्यक्ष कणाकणामध्ये व्याप्त आहे. प्रत्येक कणाकणामध्ये जे व्याप्त आहे ज्ञानस्वरूप असं म्हटलं जाते. ते गुप्त किंवा प्रगट रूपानं तत्वता प्रत्येक जी वस्तू आहे ते ज्ञानरूप आहे. मग ते स्पष्ट दिसत असो की दिसत नसो, त्याच्या माध्यमातून होणारं ज्ञान, पण प्रत्येक वस्तू ही ज्ञान स्वरूप आहे. आणि तोच प्रत्येक वस्तू ज्ञानस्वरूप आहे हाच भाव आमच्या ठिकाणी प्रतीत व्हावा किंवा आमच्या अखंड स्मरणात राहावा की या जगातला प्रत्येक कण आणि कण हा ज्ञानानं भरलेला आहे. प्रत्येक कणाकणामधून आम्हाला ज्ञान मिळू शकते, अशा पद्धतीचं आमची धारणा व्हावी, अशा पद्धतीचा आमच्या मनाला ध्यास लागावा, ही इच्छा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे की सत ज्ञान ही तू है सदा, यह विश्वभर में ज्ञान हो.
याला थोडंसं वेदांताच्या परिभाषेत सांगायचं झालं, शास्त्रीय परिभाषेत सांगायचं झालं तर मी शास्त्रीय परिभाषेत सांगतो, या विषयाला बळकटी आणण्याकरता. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे साहित्य आहे ते गुरुशास्त्र स्वानुभव संमत आहे. आणि गुरुशास्त्र स्वानुभव संमत असलेला जो राष्ट्रसंतांचा विचार आहे तो त्याच माध्यमातून पाहायला गेला पाहिजे. म्हणून सत ज्ञानही तू है सदा हे म्हणत असताना एक अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे की शास्त्रीय परिभाषेमध्ये या सत ज्ञान ही तू है सदा यह विश्वभर में ध्यान हो या ओळीच्या माध्यमातून ज्ञानाच्या ज्या दोन भूमिका सांगितलेल्या जातात, एक अन्वय भूमिका आणि एक व्यतिरेक भूमिका, अशा दोन भूमिका सांगितल्या जातात. त्या दोन भूमिकांच्या पैकी अन्वय भूमिकेतली दृष्टी याच ठिकाणी महाराजांनी मांडलेली आहे. व्यतिरेक कशाला म्हणतात? व्यतिरेक आणि अन्वय हा विषय राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये सुद्धा आलेला आहे. व्यतिरेक म्हणजे काय? ज्या व्यतिरिक्त आहे ही जी भावना आहे ती व्यतिरेक ज्ञान आहे. अर्थात न इति अर्थात हे नाही. तुम्ही पंचीकरणासारखे ग्रंथ वाचून पहा किंवा राष्ट्रसंतांच्या लहरकी बरखेमधला भाग पहा. लहरकी बरखेमध्ये न स्थूल सूक्ष्म देह तू कारण तथा महाकारण नाही तू देह का है देहिया, नाही काय, तू स्थूल देह नाही, तू सूक्ष्म देह नाही, तू कारण देह नाही, तू महाकारण देह नाही, नाहीच करत आलो पण आहे काय तेच समजलं नाही, ही जी भूमिका आहे किंवा हे नाही अर्थात जिथं वेगळेपणा आहे, व्यतिरेकता आहे त्याला व्यतिरेक ज्ञान म्हणतात. आणि जिथं ज्ञान आणि ज्ञानी एकच ज्ञान प्राप्त कर, त्रिपुटीचा विलय झाला त्याला अन्वय भूमिका म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता दोन ग्रंथ आहेत. दोनही ग्रंथामध्ये ज्ञान आहे, परंतु ओम नमोजी आद्या म्हणून वंदिले स्वसंवेद्या ज्ञानेश्वरी आरंभी ब्रह्मविद्या व्यतिरेक मुद्द्या दावी तसे. सद्गुरु तत्वबोधामधली कोण आहे ते म्हणतात की ज्ञानेश्वरीची जी भूमिका आहे ओम नमोजी आद्या, ही आद्या नाम परमेश्वर आद्य आहे आणि जगत त्याच्या नंतर आहे किंवा परमेश्वर आद्य आहे आणि त्याचं ज्ञान त्याच्या नंतर आहे. ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका जी आहे हिलाच म्हणतात व्यतिरेक भूमिका. आणि एक अन्वय भूमिका आहे, नाही काय, ओम नमोजी श्री विश्वचालका ग्रामगीतेचा आरंभनिका विश्वहितोशी अन्वय भूमिका विषय सूचिका दोन्ही सत्य. ग्रामगीतेची जी ओम नमोजी विश्वचालका, विश्वासहित त्याचा चालक, ही जी ग्रामगीतेची भूमिका आहे ही भूमिका अन्वय भूमिका आहे. अन्वय म्हणजे एकत्रीकरण आणि व्यतिरेक म्हणजे वेगळं वेगळं, अशा पद्धतीच्या दोन भूमिका आहे. अर्थात सगळं आपणच आहो, आपणची झाला धराधर उरला भरोनी वहीवर अणु रेणू तुनी करशी संचार. हे ज्या ग्रामगीतेच्या पहिल्या पानावरच्या ओव्या, या सगळ्याच्या सगळ्या ओव्या अन्वय म्हणजे सगळं एक आहे, सगळं एक आहे ही भूमिका आहे, अन्वय भूमिका. आणि सगळं हे वेगळं आहे ते वेगळं ही व्यतिरेक भूमिका आहे. उदाहरण देऊ शकतो मी. उदाहरण हे आहे की बर्फ आहे. मी नेहमी उदाहरण, याच्या अगोदर एका ठिकाणी आपण अन्वय भूमिका आणि व्यतिरेक भूमिकेचा उल्लेख केला आहे आणि तो करत असताना हे उदाहरण त्याही ठिकाणी पाहिलं, पण पुन्हा मी त्याची आठवण करून देतो. बर्फ आहे, बर्फ आणि त्याचे जे पाण्याचे थेंब आहेत बर्फातून गळणारे ते वेगळे आहेत. पाण्याचा थेंब वेगळा आणि बर्फ वेगळा, हे आपल्या डोक्यामध्ये ती जी भिन्नता आहे ती भिन्नता म्हणजे व्यतिरेक भूमिका आहे. परंतु प्रत्येक बर्फाचा कण आणि कण हा पाण्याचा आहे, ही जी भूमिका आहे ही अन्वय भूमिका आहे. आणि म्हणून त्या व्यतिरेक अन्वय भूमिकेचं वर्णन लहरकी बरखेमध्ये सुद्धा आलेलं आहे की व्यतिरेक पहिले सीखना
चहु देह के पर आत्म से, अन्वय गति फिर लेखना बाहर भीतर परमात्म से, तत्त्वम असी को छान कर निज आत्म अनुसंधान कर, तुकड्या कहे फिर साम्यता त्रिपुटी रहित पथ ध्यान कर. हा जो लहरकी वरखेतल्या श्लोकाचा भाव आहे, हाच भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ओळीच्या माध्यमातून सांगतात. व्यतिरेक पहिले शिकना, पहिले या जगतामध्ये व्याप्त आहे सतज्ञान ही तू है सदा, हा अनुभव घ्यायचा व्यतिरेकाचा. आणि नंतर यह विश्वभर में ध्यान हो, तुझ में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी, तू है निरामय हे करस है व्याप्त भी और शेष भी, हा अन्वय अनुभव घ्यायचा. आद्य गुरु शंकराचार्यांचं असं मत आहे, आदो ब्रह्माहम स्मित्यनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. अर्थात शंकराचार्यांचं काय मत आहे, आधी सर्वात ब्रह्मात्मरूप अनुभवायचं, सर्वांच्या अतीत असलेलं ब्रह्म म्हणजे सर्वांच्या वेगळं असलेलं एक ब्रह्म आधी अनुभवायचं, आणि मग नंतर सर्वव्यापी आणि सर्वत्र व्याप्त असलेलं आ ब्रह्मभुवनपर्यंत व्याप्त असलेल्या ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. ही प्रक्रिया जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितली आणि तीच प्रक्रिया या ओळीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली. असो देव संत मानव, ग्रामगीतेची भूमिका सांगतो. पापी पुण्यवान सर्व मूल स्वरूपाचा घेता अनुभव चैतन्य घन विश्वची, हा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितलं. हा अनुभव घेण्याची त्यांना या ओळीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. 2 भाग आहेत या ओळीचे. सत्ज्ञान ही तू है सदा, ही व्यतिरेक भूमिका आहे, आणि यह विश्वभर में ध्यान हो, हे अन्वय. यामध्ये महाराजांनी हेच केलाय की या विश्वाच्या कणा आणि प्रत्येक कणाकणामध्ये ज्ञान तत्व सामावलेला, ज्ञान व्याप्त आहे, आणि त्याचंच आम्ही ध्यान केलं पाहिजे. अर्थात अनुसंधान अशा पद्धती. तत्त्वम असी को छान कर निज आत्म अनुसंधान कर. महाराज म्हणतात अनुसंधान सूक्ष्म संशोधन करायचं. अनुसंधान म्हणजे सूक्ष्म, अनुनाम सूक्ष्म, आणि संधान म्हणजे संशोधन, सूक्ष्म संशोधन आम्ही करावं. हेच महाराजांना या ठिकाणी नेमकं सांगायचं आहे. आणि त्याचं अनुसंधान करायचं आहे म्हणजे ध्यान करायचं आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्यान ठेवलं पाहिजे, कारण ध्यान अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. श्रीमद्गीतेच्या 12 अध्यायामध्ये भक्तियोगो नामक जो 12 अध्याय आहे, त्या 12 अध्यायामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतिरनंतरम. श्रीमद भगवद्गीता सांग. काय बोलते भगवद्गीता? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फार अत्यंतिक सुंदर वर्णन केलं. तो अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासूनी ध्यान विशेषी जे. जगतस्वास माऊली ज्ञानेश्वर म्हणतात की अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, आणि ज्ञानामध्ये सुद्धा त्या ज्ञानाचं ध्यान राहणे हे त्याही पेक्षा विशेष अशा पद्धतीचं आहे, त्यापेक्षा विशेष आहे. आणि म्हणून ते ज्ञानाचं ध्यान असणं पाहिजे. अर्थात आम्हाला ते ज्ञान झालं, समजलं, परंतु ते समजलेलं ज्ञान आम्हाला उमजलं सुद्धा पाहिजे. जाणणं जितकं आवश्यक आहे ना,
तितकं त्या जाणण्यापेक्षाही सुद्धा ज्याला जाणायचं आहेत ना, त्याचं स्मरण, त्याचं चिंतन हे आत्यंतिक महत्वाचं अशा पद्धतीचं आहे. राष्ट्रसंतांनी या ठिकाणी सांगायचं आहे. सत ज्ञान ही त्वय सदा विश्वभर में ध्यान हो, हा राष्ट्रसंतांचा भाव आहे. आणि ही शास्त्रीय परिभाषा थांबवून मी थोडं व्यावहारिक भाषेत तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगू, सुलभ पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी सोप्या भाषेत आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर या ओळीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सरळ सरळ एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण जगात मध्ये प्रत्येक घटकामध्ये, कणाकणामध्ये प्रभू सत्य ज्ञानाच्या रूपानं प्रगट झालेला आहे वा व्याप्त अशा पद्धतीचा आहे. हाच भाव या ठिकाणी राष्ट्रसंतांना सांगायचा आहे. कुराण सांगतो, पुराण तर भरपूर तुम्ही ऐकले आणि मी सांगितले असते, परंतु कुराणमध्ये महात्मा मोहम्मद पैगंबरांचं असं मत आहे. महात्मा मोहम्मद पैगंबर असं म्हणतात की सच्चाई जहां कहा भी रोशन हुई छुपाई है, अर्थात ही सच्चाई प्रत्येक कौम, प्रत्येक देश आणि प्रत्येक भाषेच्या जमातीमध्ये प्रगट होते. प्रत्येक जातीमध्ये ज्ञान आहे, प्रत्येक धर्मामध्ये ज्ञान आहे, प्रत्येक देशात ज्ञान आहे, प्रत्येक घटाघटामध्ये ज्ञान आहे. प्रत्येक ठिकाणी हे सत्य ज्ञान सर्वत्र तुम्हाला अनुभवायला मिळेल. थोडं तुम्ही जर कुराणामधून पुराणात गेलेत ना, जा श्रीमद भागवतामध्ये, श्रीमद भागवताचा 11 स्कंद जो आहे, नाथबाबांनी ज्याच्यावरती भाष्य अशा पद्धतीचं केलं आहे, त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. हा सुलभ आणि फार सुंदर अशा पद्धतीने नाथबाबांनी गोड अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तत्वज्ञान नाथ महाराजांनी सांगितलं एकनाथी भागवताच्या माध्यमातून. ते एकनाथी भागवतामध्ये जे दत्तात्रय प्रभू आहेत, त्या दत्तात्रयांनी 24 गुरु केल्याचा उल्लेख आढळून येतो. वाचा एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवतामधला 7वा, 8वा आणि 9वा अध्याय 11 स्कंदामध्ये भागवताचे. फार सुंदर नाथ महाराजांनी काय त्याचं सुंदर वर्णन केलं. 24 गुरु दत्तात्रयांनी केले होते. काय कारण काय आहे? या विश्वातला घटक आणि प्रत्येक घटक हा ज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, नवे प्रत्येक घटनेमध्ये सुद्धा ज्ञान भरलेलं आहे. अर्थात ज्ञान म्हणजे गुरुत्व आहे. म्हणून जगद्गुरु दत्तात्रय महाराज म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे दत्तात्रय प्रभू, त्यांचे गुरु किती? 24 गुरु आहेत. अर्थ काय आहे याचा? जो ज्याचा घेतला गुण तो सहजे गुरु, ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुत्व आला, आणि त्यागरूपे घेतला तोही गुरु झाला अहित त्यागे. व्यवस्था ज्याच्याकडून काही चांगलं घेता आलं तो तर चांगल्यासाठी गुरु ठरलाच ठरला. नव्हे ज्याच्याकडून वाईट अशा पद्धतीचा सुद्धा अनुभव आला ना, तोही सुद्धा असं करणं वाईट आहे याच्या बाबतीतलं ज्ञान करून देणारा गुरुच ठरला आहे जगद्गुरु दत्तात्रयांचा. वाचा तुम्ही एकनाथी भागवत, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. म्हणून जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. एकनाथी भागवतामध्ये आणि ज्ञानेश आपले एकनाथ महाराज सांगतात. अर्थात एकनाथी भागवताच्या 7व्या अध्यायामध्ये किंवा 10व्या अध्यायामध्ये आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये, नाही, गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आणि एकनाथी भागवताच्या 16व्या अध्यायामध्ये जो विभूती योग सांगितलाय, त्या विभूती योगाचं मर्म काय आहे? त्याचंही मर्म हेच आहे की जगतातल्या प्रत्येक कणामध्ये ज्ञान तत्व साठवलेलं आहे. मला असं वाटतं की दत्तात्रयांच्या त्या 24 गुरूंचं या ठिकाणी उल्लेख करावा आणि त्या गुरुकडून त्यांनी कोणतं आणि कसं ज्ञान घेतलं ते अत्यंतिक महत्वाचं अशा पद्धतीचं मला वाटतं, सांगावं असं वाटते.
की त्यांनी गुरुच असे केले होते दत्तात्रेयांनी. त्या 24 गुरूंची यादी नाथ महाराजांनी एकादशी स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 33व्या आणि 34व्या श्लोकामध्ये दिली आहे. त्या एकनाथी भागवतामध्ये, एकनाथी भागवत नामक जो काही ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या 7व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवताच्या 33व्या आणि 34व्या श्लोकामध्ये भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन आलेलं आहे. पृथ्वी वायुराकाश आपो अग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगरः सिंधु पतंगो मधुकरम गजः मधुहा हरिणो मिनः पिंगला कुरुरोर्भकः कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभि सुपेशकृत. एकनाथी भागवतामधला श्लोक आहे. काय म्हणतो एकनाथी भागवतामध्ये? फार सुंदर त्याचं वर्णन आहे. ज्यावेळेस उद्धव भगवान गोपालकृष्णाला विचारतात उद्धव की भगवंता, मला ज्ञानाची प्राप्ती कशी, माझ्या उद्धार कशा माध्यमातून येणार? तुम्ही तर जाणार आहे. भगवान म्हटले काही हरकत नाही, ज्ञानाच्या माध्यमातून. म्हटलं ज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे, ठीक आहे, पण ज्ञान कुठून घ्यायचं? त्यावेळेस आमचे भगवान कृष्ण सांगतात की काही चिंता करू नको गड्या उद्धवा, कशाची चिंता करतो? मी सांगतोच ना तुला, गुरुकडून ज्ञान मिळतात. गुरु कसा असतो, काय असतो? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की, भगवान कृष्णाने सांगितलं की आमच्या वंशामध्ये आमचा जो आद्य पुरुष होता यदू, अर्थात भगवान कृष्ण यदुवंशी आहे. आपण एक आरती पूर्वीच्या काळी म्हटल्या जात होती, आता मला माहित नाही. आरती यदुपती कृष्णाची इंदिरावरा मुकुंदाची. अर्थात यदुपती आहे कृष्ण, आणि त्या यदुपती कृष्णाचा जो मूळ पुरुष आहे तो यदुराजा. तो जो यदुराजा होता ना, त्या यदुराजाचा आणि दत्तात्रयांचा संवाद अशा पद्धतीचं सांगितलं आहे. त्या यदुराजा आणि दत्तात्रेय, त्या यदुराजानं दत्तात्रयाच्या मुखावरचं तेज पाहिलं, प्रभावित झालं. विचारलं तुम्हाला अशा पद्धतीचे जे पूर्ण ज्ञानी तुम्ही दिसत आहात तुमच्या चेहऱ्यावरच्या त्या हावभावाच्यावरून, तुम्ही हे ज्ञान कुठून प्राप्त केलं? त्यावेळेस दत्तात्रय प्रभूंनी त्या यदुराजाला सांगितलं होतं की गुरुविने आत्मप्राप्ती सर्वता नवेगा नृपती, ते गुरुही मी तुझ प्रती यथा निगुत्ती सांगेन. नाथ भागवतातल्या 7व्या अध्यायामधला आणि 223व्या ओवीमध्ये दत्तात्रयांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं पुढे की माझे गुरु कोण आहेत. हे जे 7व्या अध्यायामधले ते 33 आणि 34 श्लोक आहेत ना नाथ भागवतातला, त्याचं विवरण करत असताना एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी फार सुंदर त्याचं विवरण केलं आहे. गुरु सांगेन शेष संख्या प्रमाण 24, त्यांची नावे तू परीस सावधान सांगेन. पृथ्वी वायू आकाश अग्नी आप शीतांश 7वा तो चंडांश कपोत परीस 8वा. अजगर सिंधू पतंग मधुमक्षिका गज भृंग हरिण मीन वेश्या सांग नामे सुभंग पिंगला. टिटवा आणि लेकरू कुमारी आणि शरत्कारू सर्प कातीन पेशस्कारू इतुकेनी गुरु 24. या 24 गुरूंचं वर्णन नाथ भागवतामध्ये आलेलं. त्या गुरूंकडून काय काय शिकले हे सुद्धा मला सांगण्यासारखं वाटते, म्हणून मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. त्यातले काही गुरु आता होतील तितकेच पाहू, नाहीच झाले तर राहिलेले शिल्लक असलेले गुरुच आणि त्यांच्याकडून घेतलेलं ज्ञान आणि पुढचा भाग दुपारच्या 4 ते 5च्या सत्रात पाहू. परंतु आता या ठिकाणी जेवढे होईल तेवढं आपण पाहण्याचं. या दत्तात्रयांच्या 24 गुरुपैकी पहिला गुरु जो आहे तो आहे पृथ्वी. काय पृथ्वीचा गुण? नाथ महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं आहे. परमार्थी मुख्य शांती साधकाशी पाहिजे निश्चिती, या लागी प्रथम गुरु क्षिती निज शांती लागुनी.
पृथ्वी जवळून कोणता गुण घेतला? पृथ्वी जवळून दत्तात्रय परभृणी हा गुण घेतला की शांती. पृथ्वीच्या ठिकाणी पहा शांती आहे. आणि तसेच पृथ्वीपासूनच दुसरा गुण शिकले, तो म्हणजे परोपकार. पृथ्वी गुरु त्रिविध पायी, पर्वत वृक्ष आणि मही, त्यांची लक्षणे धरिता देही, गुरुत्व पायी पृथ्वीसी. एकनाथ महाराज सांगतात. कशामुळे? पर्वत आणि वृक्ष हे दोन भाग आहेत. त्या दोन भागाकडून परोपकार अशा पद्धतीचा शिकलो. आणि सोबतच जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या माध्यमातून शांती शिकलो. कारण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हे जे श्लोक आहेत, या श्लोकामध्ये एक श्लोक आहे की पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा एक श्लोक आलेला आहे. पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व मी अशा पद्धतीचं म्हटलं आहे. त्याला विष्णूची पत्नी म्हटलं आहे पृथ्वीला. ती जी पृथ्वी आहेत ना, तिच्यावरती किती लोक घाण करतात, पाय देतात, काहीही करतात, तरी मात्र त्या पृथ्वीची शांती ढळत नाहीत. या दोन गोष्टी भगवान दत्तात्रय सांगतात. मी पृथ्वीकडून शिकलो. दत्तात्रयाचे गुरु सत ज्ञानही तू आहे सदा यह विश्वभर में. या विश्वातल्या प्रत्येक घटकापासून आम्हाला ज्ञान घेता यावं, हाच भाव राष्ट्रसंत या ठिकाणी सांगतात. त्याच्याकरता हा विस्तार मी करतोय. दुसरा जो गुरु आहे, तो गुरु जर कोणता असेल दत्तात्रयाचा, तर भगवान दत्तात्रयाचा दुसरा गुरु आहे वायू. काय? हवा नेहमी वाहत राहते, तसं साधूनही सुद्धा वाहत राहावं. एका ठिकाणी थांबणं योग्य नाही. गंगा बहती भली और साधू चलता भला. आणि म्हणून वायू नावाचा जो गुण आहे, ते वायूचं काय चिंतन तुमच्या समोर मांडतो. वायू नाम हवा. ती हवा जर एखाद्या सुंदर बगीच्यामध्ये गेलीत ना, आणि त्या ठिकाणी नाना पद्धतीचे पुष्प जरी तिनं पाहिले, त्या फुलांतला मकरंद जरी चाखायला तिला मिळाला, सुगंध जरी मिळाला, तरी त्या सुगंधाच्या ठिकाणी आसक्त होत नाही. आणि तोच वायू गावाच्या बाहेर जो बगीचा असतात ना, ग्रामीण लोकांच्या लक्षात आलं असेल, ज्यांच्यापर्यंत ऋषी घोसरकर महाराजांचा हा संदेश पोचलेला नाहीये की अरे पोरा, अग पोरी, नको बसू उघड्यावरी, घरा घावा भवताली करू नको घाण, हागंदारी मुक्त करून गाव करू छान. हा संदेश ज्यांच्यापर्यंत पोचला नाहीत ना, अशा लोकांनी लावलेल्या बगीच्यामध्ये जरी वायू नाम हवा गेली, तरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी वायू लवकर निघून जायचं बा अशा पद्धतीचं म्हणत नाही. त्याही ठिकाणी कंटाळत नाही. आणि ज्या ठिकाणी नाना प्रकारच्या सुगंधित फुलं आहेत त्या ठिकाणी आसक्त होत नाही. दोन्ही ठिकाणी, अर्थात सुख असो की दुःख असो, दोन्हीकडे पाहण्याची भूमिका आपली समान असावी अशा पद्धतीचं वायूकडून शिकावं. अर्थात दुसरा गुरु. आणि तिसरा गुरु आहे दत्तात्रय प्रभूचा, तो म्हणजे आकाश. आकाश हा गुरु आहे तिसरा दत्तात्रयांचा. काय? आकाशाच्या दृष्टीने जर विचार केला तर आकाश एका ठिकाणी प्रसन्न आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही. आकाश सर्वत्र सर्वांकरता सारखा आहे. सगळ्याकरता आकाशाचा रिवाज सारखा आहे. हा गुण आकाशाकडून शिकण्यासारखा. मी थोडक्यात घेतो, विस्तार करणार नाही. कारण की एकाच जर मी जास्त विस्तार अशा पद्धतीचा करत बसली तर एकाच गुरुच्या ज्ञानावरती एक प्रवचन माझ्याकडून होईल. त्याची भीती वाटते मला. आणि म्हणून चौथा गुरु आहे अग्नी. अग्नीकडून काय? आता अग्नी गुरु करणे, त्याची सांगेल लक्षणे, काना मना एक करणे, सावधपणे पर्यसा. काय शिकले अग्नीकडून? अग्नीकडून तेच शिकले की अग्नीमध्ये कोणतीही जरी वस्तू तुम्ही टाकलीत ना, तरीही सुद्धा अग्नी त्या वस्तूला अगदी थोड्याच वेळामध्ये स्वतः सारखं बनवते.
त्याचप्रमाणे मनुष्य धनवान आणि गुणवान जर असेल तर त्याने आपले धनाचा आणि गुणाचा उपयोग हा सर्वांच्या करिता करावं आणि आपल्यासारखंच दुसऱ्याला करण्याचा, उन्नत करण्याचा प्रयत्न करावा. हा गुण अग्नीकडून शिकलो पाहिजे. 5वा गुरु आहे उदक नाम पाणी जल. उदकाशी गुरुपण ते आले एक लक्षण, अवधूत म्हणे सावधान नृपनंदन यदुवीरा. अग्नीचा गुण सांगितला. काय अग्नीचा गुण? काय उदक नाम पाण्याचा गुण काय? निर्मळता आहे. पाण्याचा मुख्य स्वभाव आहे निर्मळता, तो घेतला. मात्र तो निर्मळता जो आहेत ना तो आतून असावा, बाहेरून असलेली निर्मळता काहीही कामाची नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की निर्मळता ही आतून असावी, बाहेरून असलेल्या निर्मळतेला आम्ही किंमत देत नाही. बाहेरून कसाही असेल तरी चालेल, पण अंतर मात्र त्याचं शुद्ध असावं, अंतर निर्मळ अशा पद्धतीचं असावं. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भाग्यवंत जाण तयाजवळी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तो भाग्यवंत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन फार सुंदर आहे. कैसे भूल रहे हो यार अपने दिल के दाग धुलाओ. काय भुलून राहिले तिकडे तिकडे? आपल्या हृदयातले डाग धुवा, आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय शुद्ध असलं पाहिजे. म्हणून एरवी तरी पंडुसता अंतर शुद्ध नसता, बाहेरील कर्म सर्वता विटंभोगा ज्ञानेश्वरी सांगते. आणि म्हणून प्रभू हाजिर है हरदम, कहा ढूंढने को जाता है. राष्ट्रसंतांचं भजन आहे. जो रखता साच अपना दिल वही उसको सुहाता है. जो आपलं दिल नाम हृदय साफ ठेवतो, निर्मळ ठेवतो ना, त्या निर्मळ हृदयाच्या ठिकाणीच तो परमात्मा येऊन राहत असतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि म्हणून जो 5वा गुरु केला तो पाणी केला, अर्थात पाण्याकडून निर्मळता अशा पद्धतीची शिकली. त्यानंतर चंद्र केला तो 6वा गुरु. एकनाथ महाराज वर्णन करतात, सत ज्ञान ही तू है सदा. प्रत्येक घटकातून कसं ज्ञान घेता येते त्याचं चिंतन मी सांगतो. या जगतातल्या प्रत्येक घटकापासून तुम्हाला ज्ञान घेता येते. जगतातला प्रत्येक घटक हा गुरुस्वरूप आहे. आणि तो दत्तात्रेयांनी त्याचं प्रॅक्टिकल कसं करून दाखवलं ते तुमच्यासमोर मांडतो. 6वा जो गुरु दत्तात्रेयांनी सांगितलं की 6वा चंद्राकडून काय शिकता येतंय आपल्याला, प्रत्येक घटकाकडून काय काय शिकता येतं. दत्तात्रेयांनी जे 24 घटक सांगितले त्याच्यापैकी 6वा घटक आहे चंद्र. त्या चंद्राकडून काय शिकता येतं? चंद्राकडून शीतलता शिकता येते. शीतल नाम थंडता, शांती. दुसरी गोष्ट सांगतो चंद्राकडून काय शिकता येते. चंद्राची जी कला आहेत ना, ती चंद्राची कला वाढत जात असते आणि कमी होत असते. नाथ महाराजांनी फार सुंदर त्याचं वर्णन एकनाथी भागवतामध्ये केलं आहे. ते म्हणतात की देहासी जन्मनाशू आत्मा नित्य अविनाशू, हा दृढ केला विश्वासू गुरु हिमांशू जाणूनिया. हिमांशू नाम चंद्र. चंद्राकडून काय शिकलो? त्याच्या कला वाढत जातात आणि कला कमी होत जातात. नवे अमावस्येच्या रात्री आणि अमावस्येचा दुसरा दिवस जो प्रतिपदेचा दिवस आहे, त्या दिवशी या 2 दिवस चंद्र तुम्हाला अजिबात दिसत नाही, काळा कुट्ट अंधार असतो. मग त्याचा अर्थ असा आहे का की चंद्र मरण पावलाय म्हणून? नाही, तो चंद्र मरण पावलेला नाही, परंतु त्याच्या कला संपल्यामुळे तो लुप्त झालाय आणि पुन्हा द्वितीयेपासून नाम बीजेपासून त्याच्या कला वाढणार आहेत. तद्वतच हे जे शरीर आहे हे शरीर नाशवान आहे आणि या शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे ना ते मात्र नित्य आहे. जसं त्याच्या कला वाढतात आणि कमी होतात तसंच हे शरीर सुद्धा नष्ट होणार आहे, पुन्हा जन्माला येणार आहे. असं जरी असलं तरीही सुद्धा या शरीरामधलं आत्मतत्व हे अमर आहे. हा बोध चंद्राच्या माध्यमातून दत्तात्रेयांनी घेतला. म्हणून चंद्र हा 6वा गुरु ठरवला. चंद्राकडून सुद्धा ही गोष्ट शिकता येते. सूर्याकडून सुद्धा त्यांनी गुण घेतला आहे. त्यांचा 7वा गुरु सूर्यच आहे. त्या सूर्याकडून काय शिकता येतं हा एक महत्वाचा भाग आहे. सूर्याकडून सुद्धा एखादी गोष्ट शिकणं आवश्यक असते.
कोणती गोष्ट शिकायची आहे सूर्याकडून? अलक्ष काळाची काळगती, या लागी गुरु केला गभस्ती, त्यापासून शिकलो स्थिती, ते नृपती परिसेगा. नाथ महाराज सांगतात काय सूर्याचा गुण काय? सूर्यासारखा परोपकारी दुसरा कोणताही घटक नसेल असं मला म्हणायला हरकत नाही. ग्रामगीतेनं सुद्धा मान्य केलाय, सूर्य सकाळांची सेवा करी, परी बदला न मागे तिळभरी, त्याची नित्य चाकरी चालते. वाचा ग्रामगीता म्हणजे लक्षात येईल. सूर्याची जी चाकरी आहे ती कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याशिवाय या जगाला प्रकाश देतो. कधी सूर्यानं तुमच्याकडे बिल पाठवलं नाही की आमच्या सूर्याच्या प्रकाशाचं तुमच्याकडे जो काही प्रकाश पडतो त्याचं बिल, त्याची वीज इतकी जळल्यामुळे इतकं बिल आलं ते तुम्ही भरून टाकावं, अन्यथा तुम्हाला माझ्याकडून प्रकाश मिळणार नाही, असं कोणालाही आजपर्यंत त्या सूर्याकडून लेटर आलेलं नाही. त्यानं बिल कोणालाही पाठवलेलं नाही. म्हणून सूर्याकडून हा एक गुण शिकण्याचा आहे. उदय आणि अस्त या दोनही गोष्टीच्या सूर्याच्या होतात ना, त्या परोपकाराकरताच आहेत. त्याचा विस्तार मी या ठिकाणी करू इच्छित नाही, परंतु परोपकार हेच खऱ्या अर्थानं पुण्य आहे. राष्ट्रसंतांनी शेवटचा जो संदेश दिला होता ना 22 ऑगस्ट रोजी बहुतेक, तो हाच संदेश होता बॉम्बे हॉस्पिटलमधून दिलेला. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, ही प्रवृत्ती आता समाजात वाढली पाहिजे असं त्या अर्थसंदेशामध्ये वाक्य आलं. अर्थात परोपकार वाढावा आणि तो परोपकार या ठिकाणी सूर्याकडून शिकता येते. कपोत नावाचा एक पक्षी आहे, त्या कपोत नावाच्या पक्षाकडून एक गोष्ट शिकता येते. कोणती गोष्ट शिकता येते? 8व्या क्रमांकाचा जो दत्तात्रयांचा गुरु आहे तो आहे कपोत नावाचा एक पक्षी. काय शिकतात त्या पक्षाकडून? हा पक्षी गुरु करण्याचं कारण जर काही असेल ना, तर दुःखाचं कारण काय आहे हे समजून घेण्याकरता, जाणून घेण्याकरता मनुष्य नाशिवंत वस्तूवरती प्रेम करतो आणि त्या नाशवान वस्तूवरती प्रेम केल्यामुळेच त्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतं, याचं चिंतन त्या पक्षाच्या जीवनातून पाहायला मिळते. वस्तूच्या विरहामुळे आसक्त ज्या वस्तूच्या ठिकाणी झाला त्या वस्तूच्या विरहामुळे दुःख माणसाला होत असते आणि म्हणून जे नाशवान पदार्थ असतील त्या नश्वरावरती प्रेम केल्यापेक्षा ईश्वरावरती प्रेम करायचं, ही गोष्ट त्या कपोत नामक पक्षाकडून शिकता येते. म्हणून 8व्या क्रमांकावर जे गुरुचं स्थान दिलं एकनाथी भागवताच्या 7व्या अध्यायामध्ये, ते त्या कपोत नामक पक्षाला दिला. कपोत नावाच्या पक्षाकडून हे शिकता येते. त्यानंतर या ठिकाणी 7वा अध्याय संपतो एकनाथी भागवताचा आणि 7व्या अध्यायामध्ये त्यांनी 8 गुरु सांगितले आणि पुन्हा एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायापासून पुढे काही गुरु सांगितले आहेत. 8व्या अध्यायापासून 8व्या अध्यायामध्ये 9व्या क्रमांकाचा गुरु सांगितलाय अजगर. काय शिकावत अजगराकडून? अजगराकडून सुद्धा काही शिकता येते. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे 8व्या अध्यायाच्या आणि 25व्या ओवीमध्ये. नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं एकनाथी भागवताच्या. केवळ झालिया परमार्थ पर, म्हणती आहारा वीण कैसे राहे शरीर, येच विषयी साचार गुरु अजगर म्या केला. नाथ महाराजांनी वर्णन केलं. काय शिकायचं अजगराकडून? तुकडोजी महाराजांच्या भजनाचा जो भाव आहे का, अजगर पडला पडून राही, चालत असे मुंगीच्या पायी, परी त्याच्या पोटाची कळकळ जन्मताची वाहतो, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते न चुके केव्हा, प्रभू सगळे पाहतो, मानवा का चिंता वाहतो. या पद्धतीचा जो विचार आहे, सारी दुनिया का तू ही करंडार है बिना तेरे, म्हणून मग फिर तो हमको फिकर कौन से बात की, भूखे मरने की हो या तो खैरात की, कहता तुकड़िया यही मेरा निर्धार है, बिना तेरे न किसको लगा पार है. हे ज्ञान जर कोणाकडून मिळत असेल तरी अजगराकडून मिळते. म्हणून अजगराकडून सुद्धा ही गोष्ट शिकता येते. समाजातल्या प्रत्येक घटकापासून काय काय शिकता येते दत्तात्रयांनी फार सुंदर त्या ठिकाणी यदुराजाला सांगितलं.
10व्या क्रमांकावर समुद्राचा नंबर आहे. समुद्रापासून सुद्धा काही शिकायला मिळत असते. काय शिकायचं समुद्राकडून? 10व्या क्रमांकावर समुद्राचा नंबर आहे गुरुमध्ये. काय शिकायचं समुद्राकडून? समुद्राकडून हेच शिकायचं आहे की समुद्र जो गुरु करणे, त्याची परिसीमा लक्षणे, गंभीरत्व पूर्ण जाणे, निर्मळ असणे इत्यादी. त्याचे 2-3 गुण घ्यावेत समुद्राकडून. काय शिकावं समुद्राकडून? समुद्राच्या ठिकाणी जी गंभीरता आहे, अथांग पाणी त्याच्यामध्ये असलं तरी गंभीरता आहे. उथळ पाण्याला खळखळाट ठाळ असतो, परंतु समुद्रातल्या पाण्यामध्ये गंभीरता तुम्हाला शिकायला मिळते. समुद्रातलं पाणी निर्मळ अशा स्वरूपाचं असते. ही 2 लक्षणं समुद्राकडून दत्तात्रय सांगतात मी शिकलो. पतंग नावाचा एक पक्षी आहे. महाराजांच्या भजनामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. पतंग जैसा ज्योती झळप घे, नाही काय, घे ठाव अखिल हृदयाचा, मनी बोधवितो सुख शोधवितो, ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा. या भजनामध्ये आलेला आहे पतंगाचं वर्णन. आणि बऱ्याच ठिकाणी महाराजांच्या साहित्यामध्ये आलेलं आहे त्याचं वर्णन मी फारसं. पण तो जो पतंग नावाचा जो काही पक्षी आहे, त्या पतंगाकडून काय शिकायचं? त्याच्याकडूनही शिकावंच लागते. तो दिव्याच्या ज्योतीवर झळप घेतो. पतंग नावाचा पक्षी काय करतो? तो स्वतः मरतो. त्या दिव्याच्या वर जो काही आग आहे ना, त्या दिव्यावरची ती जी ज्योत आहे ना, त्या ज्योतीमुळे तो जळून खाक होतोच. नवे तो जळून खाक झाल्यामुळे आणि त्या दिव्याच्या वातीवरती तो पडल्यामुळे तो दिवा सुद्धा विझून जातो. अर्थात स्वतःचाही नाश करतो आणि दुसऱ्याचाही नाश करतो. असा जो आहे, जो दुसऱ्याचं वाईट करण्याचं चिंतन करतात ना, तो स्वतःचंही वाईट करत असतो, दुसऱ्याचंही वाईट करत असतो. हाच भाव त्या ठिकाणी प्रगट होतो. पतंग जसा स्वतःही मरतो आणि दिव्यालाही विझवतो, तसा दुर्जन माणूस स्वतःच्या सोबत दुसऱ्याचा सुद्धा, त्याच्या संग ज्याच्याशी आहे त्याचा सुद्धा नाश अशा पद्धतीचा करत असतो. किंवा दुसरा अर्थ घेता येईल की एखाद्या ठिकाणी जर मनुष्य जर आसक्त झाला तर त्या स्त्रीचंही कौमार्यभंग करत असतो आणि स्वतःचंही ब्रह्मचर्य नष्ट करत असतो. 2ही गोष्टी आणि म्हणून त्या ठिकाणी आसक्त होऊ नये हा महत्वाचा भाग आहे. कारण स्त्री म्हणजे विचित्र गोष्ट आहे. मी त्याच्याकडे माणसानं विनाकारण त्याच्यात डोकं घालू नये. परंतु दैवी गुणमयी जे माया, ती सगुण स्वरूप ते स्त्रिया, पंच विषयापैकी रूपया विषयात पतंग नाश पावला. जी दैवी गुणमयी परमात्म्याची माया आहे ना, त्या मायेचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे स्त्री आहे. आणि त्या ठिकाणी जो गुरफटला ना मायेत, तो नाश पावल्या वाचून राहत. असो, 12व्या क्रमांकावरती भृंगा आहेत ना, त्या भृंग्याकडून काय शिकायचं आहे? त्या भृंग्याकडून हेच शिकायचं आहे की मधुकराचे विंदाने, मधुकरम्या गुरु करणे, दुःख नेदिता कार्य साधने, हे लक्षण परियेसा. फुलामध्ये भृंगा जातो. तो भृंगा फुलामध्ये गेल्याच्या नंतर तो तिथं आसक्त होतो. परंतु तो आसक्त झाल्यानंतर ज्यावेळेस ते कमलपुष्प बंद होतात ना, त्या कमलपुष्पातून बाहेर त्याला येता येत नाही. तसं या प्रपंचामध्ये जे गुरफटलेत ना, ज्यांनी प्रपंचाची आसक्तीच्या पद्धतीची धारण केलीत ना, ते प्रत्येक जीव त्यात गुरफटलेले बाहेर निघू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आसक्त राहायचं नाही, ही गोष्ट त्या भृंग्याकडून शिकता येते. आणि 13वा जो काही गुरु आहे, तो 13वा गुरु आहे माशी. 2 प्रकारच्या माशा या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलेल्या आहे. गुरुत्वे म्या मानिली माशी, आई कराया 2 प्रकारेशी, एकते मोहाळ माशी, ग्राम माशी दुसरी. 2 प्रकारच्या माशा या ठिकाणी एकनाथी भागवतात नाथ महाराजांनी सांगितले. त्यांच्याकडून काय शिकता येतं? गावठी जी माशी आहे, मोहाळ माशी,
आणि ग्राम माशी 2 आहे, तर ती गावाची माशी जी आहे ती माशी काय करते, ती जमा करून ठेवण्याच्या फंद्यात पडत नाही, त्यामुळे ती वाचते. परंतु दुसरी जी माशी आहे ना, तिला मोहाळ माशी म्हणतात. ती माशी जी मध तयार करत असते, ती माशी इकडून तिकडून मध गोळा करून आणते आणि तिची पोळी तयार करते, स्वतःही तिचा संग्रह करते. आणि ती संग्रह करण्याची जी बुद्धी आहे, त्या संग्रहामुळे ती काय होते की तिनं केलेला जो संग्रह आहे त्याचा उपभोग तिला घ्यायला मिळत नाही. एक दिवस एखाद्या दिवशी एखादा मनुष्य जातो, ते सहदाची पोळी पाहतो त्या ठिकाणी आणि खाली आग करतो, धूर पेटवतो. त्या धुरामध्ये ती काही माश्या मरतात, काही माश्या पळून जातात आणि ती जी पोळी आहे या माशांनीच गोळा केलेलं ते सहद आहे, ते सहद या माशीला किंचितही मिळत नाही. उलट त्या ठिकाणी जो सहज झाडण्यासाठी खेळातल्या भाषेत बोलायचं झालं तर गेलात ना, त्यालाच ते सहज मिळत असते. अर्थात एवढा संग्रह करून सुद्धा काही कामाची गोष्ट नाही. म्हणून संग्रह न करता असंग्रही परित्यागी जीवन जगायचं, ही गोष्ट त्या माशीकडून शिकलो पाहिजे. हत्ती आहे, हत्याकडून सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. हत्तीनाम जो बलवान हत्ती आहे ना, इतका मोठा बलवान हत्ती, त्या हत्तीकडून सुद्धा गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणून 14व्या क्रमांकावर दत्तात्रेयांनी ज्याला गुरु केला ना, 24 गुरु जे दत्ताचे मी सांगतो, 24 घटकापासून दत्तात्रेय, त्याच्यापैकी एक हत्ती आहे. हत्तीपासून काय शिकलं पाहिजे? जो मुख्य इच्छील आपणाशी तेने नातळावे स्त्रियेशी, येच विषयी मद गजाशी गुरु विशेषी म्या केला. गज नाम हत्ती, हत्याला गुरु कशासाठी केला, हत्याचा विनाश कसा होत असतो, तिचा एक प्रसंग सांगतो आणि आपली वेळ थांबल्यामुळे आपण मग नंतर थांबून जाऊ, बाकीचं नंतर पाहू. हत्तीकडून काय शिकायचं असतं तुम्हाला माहिती आहे का? हत्याचं मरण कसं होते? हत्ती बलशाली आहे, म्हणून मोठू जरी असलत ना तरी सुद्धा त्यानं आपल्या बलवानतेचं, आपल्या वज्रदेहत्वाचं, आपल्या विशालकायत्वाचं मद नाम अहंकार धारण करू नये. एक माणूस सुद्धा खूप महत्वाचा असतो, माझ्यासारखा जरी असला तरी. आणि म्हणून असं हत्तीकडून काय शिकायचं? हत्तीचं मरण कसं येते? स्त्रीच्या प्रेमात पडलेला जो जीव आहे, तो जीव त्या प्रेम पाशातून निघणं कठीण तर आहेच आहे, नव्हे तो त्यातच मरण पावतो. हत्तीचं मरण कसं होते माहित आहे का? हत्ती ज्या वेळेस खातो, चांगला हत्ती जेवण केलं आणि तो हत्ती ज्यावेळेस मस्तावलेला असतो त्यावेळेस तो हत्तीच्या शोधात निघतो. बरेच हत्ती आहेत समाजामध्ये, मसाल्याच्या भाज्या खाऊन मस्तावलेले, खाऊन नाहीत ते खाऊन, पिऊ नाहीत ते पिऊन मस्तावलेले बरेच हत्ती असे समाजात आहेत की ते हत्ती कुठेतरी हत्तीनीच्या शोधात फिरत असतात. आणि ते फिरत असताना तो हत्ती जातो. पण काय होते की ज्यांना त्या हत्याचे दात वगैरे काही विकायचे असतात, त्यांना हत्ती मारायचा असतो ना, मग त्याला त्या हत्तीला कर्मनस झालं. म्हणजे तो हत्ती जेव्हा मग तो हत्तीनीच्या शोधात फिरायला जातो, ती संधी हे लोक पाहत असतात. मग काय केलं जातं की 10 फूट चौरस औरस अशा पद्धतीचा एक खड्डा केला जातो आणि त्या खड्ड्यावरती काही वरून झाकून दिल्या जातात. तो खड्डा पोकळ खड्डा, त्याच्यावरतून थोडंसं असं झाकण टाकलं जातं, काही गवत वगैरे टाकून काहीतरी करून, आणि त्या ठिकाणी कृत्रिम हत्तीनं तयार केली राहते. कृत्रिम गोधड्या बेधड्या टाकून ती हत्तीनं तयार केली, सेम जशी खरोखरची हत्तीण आहे आणि ती तयार केली जाते. आणि त्या हत्तीनीकडे, त्या हत्तीनी जवळ जाण्याच्या इच्छा होऊन हा हत्ती त्या हत्तीनीकडे जायला लागतो. त्यावेळेस जाता जाता त्या हत्तीनीच्या जवळ गेला की ती हत्तीन तर नाहीच तिथं, परंतु हा त्या खड्ड्यात पडतो. आणि त्या खड्ड्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये उंच झाडावर चढून ते त्याचा एक माऊत बसते, एक अंकुश घेऊन, आणि
जंगलामध्ये हत्तीच्या शोधात सारखा भटकत असलेला जो हत्ती आहे ना, मग तो हत्ती, त्याला खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची बुद्धीच राहत नाही. कारण ज्यावेळेस तो हत्तीच्या मागं लागते ना हत्ती, त्यावेळेस हत्तीनं जे म्हटलं तेच खरं ठरत असते. त्याला हत्तीचं प्रत्येक वाक्य खरं वाटत असते. हत्तीनं जर तिकडून फोनवर मेसेजवर काहीही सांगितलं तर ते खरंच वाटत असते त्या हत्तीला. आणि म्हणून तो इतका आंधळा होऊन जात असतो ना त्या प्रेमात, तसा हा हत्ती आंधळा होतो. आणि त्या आंधळा होण्यामुळे, त्या हत्तीच्या मागं लागल्यामुळे तो त्या ठिकाणी पडतो. आणि मग तो पडला की त्याला अन्न दिल्या जात नाही, त्याला काही प्यायला दिला जात नाही, त्याला तळपवून मारल्या जातात, त्याला जर्जर केल्या जातात. आणि नंतर बाहेर काढून जन्मभर त्याला बंदिस्त अशा पद्धतीचं करून ठेवल्या जातात. आणि मग एवढा स्वतंत्र असलेला जो हत्ती आहे, तो हत्तीच्या फंदात पडल्यामुळे तो बंधनात अडकला आणि त्यानं स्वतःचा सुद्धा नाश अशा पद्धतीचा करून घेतला त्या हत्यानं. तसंच काय आहे की माणूस ज्या वेळेस एखाद्या स्त्रीच्या मोहात अडकतो ना, त्यावेळेस त्याचाही सुद्धा असाच नाश होऊन जात असतो. एक प्रसंग तुमच्यासमोर मी सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबू. काय आहे, आपल्या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी होऊन गेले. त्या महात्मा गांधीच्या जीवनातला एक प्रसंग आहे. महात्मा गांधी एकदा कोलंबोच्या भाषणात बोलले होते. कोलंबोमध्ये त्यांचं जेव्हा भाषण झालं त्या भाषणामध्ये ते बोलले होते की मी जवळजवळ 20 वर्षापासून माझी जी काही पत्नी आहेत ना, कस्तुरबा नावाची, त्या कस्तुरबा सोबत मी आई समजून अशा पद्धतीचं वागतोय. महात्मा गांधी भाषणात बोलले. किंवा जयप्रकाश नारायणजींची जी पत्नी होती, इतिहास वाचला असेल तर जयप्रकाश नारायण कोण आहेत ते तुम्हाला माहीत पडेल, सांगण्याची भानगडीत पडत नाही. तर ते जे जयप्रकाश नारायणजी होते, त्यांची बायको, त्यांची पत्नी एकदा गांधींच्या आश्रमामध्ये सेवा करण्याकरता राहिली. त्या सेवेत तिला फार समाधान वाटत होतं आणि ती फार सुंदर अशा पद्धतीची सेवा करत होती. तिनं जयप्रकाशजींना सांगितलं की आता मला इथंच सेवा करत राहायचं आहे असं मला वाटते, वाटल्यास तुम्ही दुसरी बायको करा आणि तिच्याशी तुम्ही संसार थाटा सांगितलं. पण जयप्रकाश नारायणजींनी सांगितलं की वा वा, धन्य आहेस, तुला जर आश्रम सेवा करण्यात पतीची जरुरी भासत नाही तर मी दुसरी बायको कशी करणार, कारण मलाही जन्मभर भारतीयांची सेवा करायची आहे. काय जयप्रकाश नारायणांनी उत्तर दिलं होतं. अर्थात दोघही जण परस्पराच्या ठिकाणी आसक्त नव्हते, काही काळपर्यंत ठीक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुलसीदासांच्या पत्नीनं सुद्धा तुलसीदासांनाच पटवून दिलं होतं की आम्हा स्त्रियांच्या आसक्तीमध्ये गुंतून राहण्यापेक्षा, कारण याच्यामध्ये गुंतून कोणाचंही भलं झालेलं नाही, म्हणून तुम्ही त्या तुमच्या देवाच्या रामाच्या ठिकाणी तुमचं मन लावा आणि पहा तुमची कीर्ती काय होतात. आणि मग ते तुलसीदास आधी आसक्त जरी होते स्त्रीच्या ठिकाणी, परंतु ते गोस्वामी तुलसीदास झाले आणि वाल्मिकी अवतार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची कीर्ती वाढली. कशामुळे? तर ते स्त्रीच्या ठिकाणी आसक्त झाले नाहीत म्हणून. म्हणून आपणही समाजामध्ये या हत्यासारखं स्त्रीच्या ठिकाणी मोहून जाऊ नयेत एवढंच सांगण्याकरता दत्तात्रेयांनी या ठिकाणी त्या हत्तीला आपलं गुरु मानलं होतं. आणि या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगतो की 4 गुरूंनी जो केलेला उपदेश आहे दत्तात्रेयांनी सांगितलेला, 4, एक पतंग, एक भृंगा आणि एक हत्ती आणि चौथा जो आहे तो आपण दुपारी पाहणार आहोत तो हरिण. या 4ही गुरूंच्या बाबतीत साधकांनी 4ही बाबतीत सावधानतेनं वागणं आवश्यक असते. आणि म्हणून जो 15व्या क्रमांकाचा गुरु आहे तो मुर्ग आहे. तर 15व्या क्रमांकापासूनचा गुरु, पुढचे गुरु जे आहेत 24 पर्यंत, त्या गुरूंपासून काय काय शिकायला मिळतं ते शिकायला मिळणारं ज्ञान आणि ते ज्ञान या जगामध्ये कसं व्याप्त आहे आणि त्याला भिन्न भिन्न नावं जरी असली तरी ते तत्व कसं एकच आहे हे समजून घेण्याचा आपला जो भाग एक शिल्लक राहिलेला आहे या प्रवचनाचा,
तोच भाग आपण दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. तरी या ठिकाणी आपण 5 मिनिट जास्त घेतलेत, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे आणि आपली वेळ संपलेली आहे. पुढे दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपला कार्यक्रम होणारच आहे, त्यामुळे त्या वेळामध्ये आपण राहिलेला विषय पूर्ण करूया. आता शांतीपाठाच्या माध्यमातून या आजच्या या सकाळच्या प्रवचनाला आपण पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.